मित्रांनो बघा, जर तुम्हाला एखादी मुलगी एखादी बाई जर तुम्हाला आवडत असेल ना आणि त्या मुलगीला किंवा त्या बाईला तुम्हाला पटवायचं असेल, तिला पटवून ना तिच्यासोबत तुम्हाला झोपायचं असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला कोणत्या पण मुलीला एकदम सोप्या पद्धतीने एकदम आरामशीर तिला तुम्ही स्वतःकडे आकर्षित करू शकता. तिला तुम्ही लवकरात लवकर ही कामं करून ना तिला तुम्ही लवकरात लवकर पटवू शकता मित्रांनो. आणि ती तुमच्यासोबत ना झोपायला सुद्धा ती तयार होणार मित्रांनो. कारण मित्रांनो हे ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः करून झालोय. असं नका समजू की मी तुम्हाला काय पण हवेमध्ये आता मी तुम्हाला सांगतोय असं तुम्ही समजू नका. जे मी तुम्हाला सांगणार आहे ना ते मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः करून झालोय. तर मित्रांनो तो माझा अनुभव, ती माझी शिक्षा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना त्या बाईच्या त्या मुलीच्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि तिचं कौतुक करा, तिची तारीफ करा. आणि मित्रांनो तिला ना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तिला वेळोवेळी छोटी मोठी सरप्राईज तुम्ही तिला देत राहा. काय बोललो मी? तिच्याबद्दल ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवून ना तुम्ही तिची तारीफ करा आणि वेळोवेळी ना तुम्ही तिला सरप्राईज तुम्ही तिला देत राहा. जसं की मित्रांनो तुम्ही ना तिच्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करा. जसं की फॉर एक्झाम्पल आज तिने ना कोणते कपडे घातले आहेत, आज तिने ना स्वतःच्या होठावर कोणत्या कलरची लिपस्टिक तिने लावली आहे, आज तिने ना म्हणजे तिच्या कानामध्ये कोणते झुमके कोणते कानातले तिने घातले आहेत. असं तुम्ही ना छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करा आणि तिची तारीफ करा. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही तिला असं बोलू शकता की म्हणजे अगं तू ना आज जो तू ड्रेस घातला आहेस ना किंवा आज ना तुझी साडी नेसली आहेस तर त्या साडीमध्ये किंवा त्या ड्रेसमध्ये तू ना खूप जास्त सुंदर दिसतेस. हा ड्रेस ना तुझ्यावरती खूप जास्त उठून दिसतोय. आज ना तू तुझ्या होठावर जी लिपस्टिक लावली आहेस ना तर ती लिपस्टिक ना एकदम सुंदर दिसते. आज तू तुझ्या कानामध्ये ना जे झुमके घातले आहेस ना तर त्या झुमक्यांमुळे तू जास्त सुंदर दिसतेस. असं मित्रांनो तिच्याबद्दल ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही नोटीस करा आणि त्या नोटीस करून ना तुम्ही तिची तारीफ करा. कारण मित्रांनो प्रत्येक बाईला प्रत्येक मुलीला असं वाटतं की म्हणजे मी ना जे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी माझ्यामध्ये करेन ना, म्हणजे ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी माझ्यामध्ये म्हणजे चेंजेस करेन तर ते चेंजेस ना कोणत्या पण पुरुषाने नोटीस करावे आणि ते नोटीस करून ना त्याने माझी तारीफ करावी असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं मित्रांनो. आणि मित्रांनो तिच्याबद्दल ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जसं की मित्रांनो तिचा वाढदिवस कधी असतो, तिचा बर्थडे कधी असतो, तिला खायला काय आवडतं, तिला कोणत्या कलरचे कपडे घालायला आवडतात, असं तुम्ही ना छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो वेळोवेळी ना तिला सरप्राईज तुम्ही देत राहा. जसं की मित्रांनो उद्या तिचा ना वाढदिवस आहे तर तुम्ही उद्या ना बरोबर म्हणजे 12 वाजता किंवा मित्रांनो उद्या कधी पण तुम्ही तिला हॅपी बर्थडे असा मेसेज पाठवा आणि तिला काही ना काहीतरी गिफ्ट ना तुम्ही तिला देऊन टाका. म्हणजे मित्रांनो तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ म्हणजे ह्या मुलग्याला किंवा ह्या पुरुषाला माझ्याबद्दल किती गोष्टी लक्षात आहेत. म्हणजे माझ्याबद्दल ना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी माझा नवरा सुद्धा लक्षात ठेवत नाही, तेवढं म्हणजे हा पुरुष ना माझ्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी हा लक्षात ठेवतो असं तिला वाटेल मित्रांनो. आणि असं वाटल्यावर ना ती आपणच लगेच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करेल मित्रांनो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर मित्रांनो ते दुसरं काम ना असं
आहे मित्रांनो की मित्रांनो तिच्यासोबत बोलताना ना तिचं म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही तुमच्या तोंडातून नाव घ्या आणि मित्रांनो बोलताना ना म्हणजे तिची बाजू घेऊन बोला. म्हणजे मित्रांनो त्याने काय होतं माहिती आहे का की मित्रांनो सायकोलॉजीमध्ये असं सांगितलं जातं की मित्रांनो जेव्हा आपण ना एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन समोरच्या व्यक्तीला संबोधतो म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे तिला ना गुड मॉर्निंग असं तिला बोलायचं आहे. सो मित्रांनो तुम्ही ना फक्त गुड मॉर्निंग असं बोलायच्या ऐवजी तिचं नाव घेऊन बोला की म्हणजे गुड मॉर्निंग पूजा, गुड मॉर्निंग प्रियंका असं तुम्ही ना वेळोवेळी तिचं नाव घ्या. म्हणजे तिला असं नका बोलू की ए शुकशुक अगं असं तुम्ही नका बोलू. म्हणजे तिचं नाव घेऊन तिला बोलवा की मित्रांनो फॉर एक्झाम्पल अगं पूजा 2 मिनिटं इथे येतेस का? अगं पूजा माझं तुझ्याकडे ना एक असं काम होतं आणि ते ना तूच फक्त करू शकतेस पूजा. असं म्हणजे तिचं ना नाव घेऊन बोला. आणि मित्रांनो असं बोलल्यावर काय होतं की मित्रांनो तिला ना आपणच म्हणजे एक प्रकारचं कनेक्शन तिला जाणवू लागतं. कारण मित्रांनो तुम्ही ना स्वतः कधीतरी असा अनुभव घ्या की मित्रांनो जी व्यक्ती ना तुम्हाला नाव घेऊन म्हणजे बोलवते तर म्हणजे तुम्हाला आतून कसं वाटतं आणि जी म्हणजे व्यक्ती ना तुम्हाला नाव न घेता असं शुकशुक करून बोलवते तर तेव्हा तुम्हाला कसं वाटतं. म्हणजे हा अनुभव ना तुम्हीच मित्रांनो कधी ना कधी घेऊन बघा. तुम्हाला पण वाटेल की जी व्यक्ती ना नाव घेऊन बोलवते तर म्हणजे तिच्याबद्दल ना आपल्याला एक वेगळं प्रकारचं कनेक्शन आपल्याला जाणवू लागतं. आणि मित्रांनो बोलताना ना कायमची तिची बाजू घ्या. म्हणजे जर ती तुम्हाला ना काय पण सांगत असेल जसं की फॉर एक्झाम्पल ती तुम्हाला सांगत असेल अरे तुला काय सांगू की म्हणजे माझ्या सासूने ना माझ्यासोबत असं केलं. सो म्हणजे मी पण गप्प न बसता मी पण माझ्या सासूला असं बोलले. म्हणजे मी पण ना माझ्या सासूसोबत असं केलं. आता मित्रांनो भले ना ती बाई ती मुलगी चुकीची असेल तरी तुम्ही ना तिची बाजू घेऊन बोला की हो हो तू जे केलंस ना ते एकदम बरोबर होतं. तुझ्या जागी ना कोणी पण जरी असतं ना तरी पण त्याने हेच केलं असतं. असं तुम्ही तिची ना कायमची बाजू घेऊन बोला. त्याने पण मित्रांनो ना आकर्षण निर्माण होतं. ती मुलगी ना तुमच्याकडे आपणच आकर्षित व्हायला ती सुरुवात करते मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर मित्रांनो ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो पुश पुल थेरपी. काय बोललो मी? पुश पुल थेरपी. आता मित्रांनो तुम्ही तिला ना एवढं भाव दिलात, तुम्ही तिला एवढं महत्त्व दिलात तर मित्रांनो आता तुम्ही ना अचानकपणे असं दाखवा की तुम्ही ना अचानकपणे तुम्ही बिझी झाला आहात. तुमच्याकडे ना वेळ अजिबात नाही आहे. म्हणजे तिला तुम्ही थोडं ना इग्नोर करायला तुम्ही सुरुवात करा. म्हणजे मित्रांनो जेवढं तुम्ही तिला भाव देत होता, जेवढं तुम्ही तिला ना महत्त्व देत होता तर मित्रांनो ते आपणच ना अचानकपणे तुम्ही तिला देणं बंद करा. असं केल्याने काय होतं माहिती आहे का मित्रांनो की त्या बाईच्या मनामध्ये आणि तिच्या डोक्यामध्ये एक प्रकारचा संताप तिला म्हणजे जाणवू लागतो की काय झालं की म्हणजे काय झालं ह्याला. अगोदर तर बरोबर वागायचा, आत्ताच अचानक म्हणजे हा बिझी कसा झाला, अचानक ह्याने मला भाव देणं बंद का केलं. असं मित्रांनो ना म्हणजे हा जो चढ उतार आहे तो तिला सहन होत नाही. आणि मित्रांनो हा चढ उतार बघून ना ती तुमच्याबद्दल दिवस रात्र ती विचार करत राहते. आणि मित्रांनो हा विचार ना असं दिवस रात्र करून ती तुमच्याकडे ना आपणच ती आकर्षित होते मित्रांनो. आणि असं मी स्वतः ना माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः अनुभव घेतलाय मित्रांनो. तर मित्रांनो ही 3 कामं ना तुम्ही कधी ना कधीतरी करून बघा. तुम्हाला 100% रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.